नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या MPSC PIQBS 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का सायन्समधला नाही का पुढील टॉपिक घेऊया। तो यापूर्वी आपण नाही का प्रकाश, ध्वनी, त्यानंतर मानवी डोळा यावर घेतलेला आहे। त्याच्या समोर टॉपिक आहे आपल्याला ज्यावर प्रश्न आयोग रिपीटिव्हली विचारते ते म्हणजे निकट दृष्टिता, दूरदृष्टिता यातील फरक विचारते आयोग। त्यानंतर आपल्याला विचारलं जाते की वृद्ध दृष्टिता, प्रेसबायोपिया ज्याला म्हणतो आपण, ग्लुकोमा, ॲस्टिग्मॅटिझम असे बरेच आहे आपल्याला कन्सेप्ट ते पाहू आपण। नक्कीच आजच्या व्हिडिओमधून तुमचा 1 मार्क फिक्स करू। चला तर पाहूया दृष्टिदोष कोणते आहे आणि त्यावर उपाय। तर बघा, निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता यातील फरक तुम्हाला मी व्यवस्थित लिहून दिलेला आहे। हे जशा का तसा पाठ करा आणि याच्यावरचे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होईल। निकट दृष्टिता ज्याला आपण लघु दृष्टिता म्हणतो, त्यानंतर दुसरे शब्द काय इंग्लिशमध्ये मायोपिया, आणि आणखी एक शब्द नियर साइटनेस। नियर म्हणजे जवळ, हे लक्षात ठेवा। इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं, त्यांनी मायोपिया इंग्लिशमध्ये यूज करते कधी, नियर साइटनेस। तर मग आपण कन्फ्युजन होऊ शकतो मराठी मीडियम वाले, तर लक्षात ठेवायचं। दूरदृष्टीला काय म्हणतो आपण बघा, हायपरमेट्रोपिया, आणि फार साइटनेस, फार म्हणजे दूर, नियर म्हणजे जवळ, हे लक्षात राहते पण हे यूज नाही करणार जास्त, हेच करणार हायपरमेट्रोपिया किंवा मायोपिया। मायोपिया म्हणजे मायोपियामध्ये स्पेलिंग कमी आहे म्हणून जवळ असते म्हणा, स्पेलिंग जास्त आहे हायपरमेट्रोपियामध्ये ते दूर असते, असं लक्षात ठेवा, लक्षात राहते। निकट दृष्टीचा अर्थ काय माहित आहे का, याच्यात कन्फ्युजन असते आपल्याला, तर लक्षात ठेवायचं। निकटचा अर्थ काय, जवळ, यामध्ये सेम आहे, जवळच्या वस्तू दिसते यामध्ये निकटमध्ये, तर लक्षात ठेवायचं जवळच्या वस्तू दिसते निकटमध्ये। निकटचा अर्थ आहे जवळ, म्हणजे याच्यात आपण जसा अर्थ तसा त्याचं मिनिंग घ्यायचा, लक्षात ठेवा। जवळच्या वस्तू दिसते मग दूरच्या काय दिसणार, नाही दिसणार। मग याच्या उलट बघा, इथं काय दूरदृष्टिता, मग दूरदृष्टितामध्ये दूरचं दिसते, जवळचं दिसत नाही, एकमेकाच्या क्रॉस आहे, अर्थानुसारच आपण लक्षात ठेवायचं, विरोधात जायचं नाही। इथं जवळची वस्तू आपण निकटला जवळ म्हणतो म्हणून दिसते, दूरची दिसत नाही। मग हे दूरची दिसत का नाही, तर लक्षात ठेवायचं याचं कारण आहे, स्टेट बोर्ड मधला आहे, IMP आहे। कारण डोळ्याचा जे दूरबिंदू असतो अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो म्हणते, हे कारण आहे त्याचं। डोळ्याचा जो दूरबिंदू असते ना, दूरचं दिसत नाही, ते अनंत अंतरावर नसून तो जवळच असतो, याचं कारण आहे, हे पाठ करा। आणि हे याचं उलट हे कारण आहे बघा, इथं जवळचं दिसत नाही, कारण डोळ्याचा जे निकटम बिंदू माहित आहे आपल्याला किती असते, कमीत कमी अंतर 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो, आहे का, एकमेकाच्या क्रॉस आहे, लक्षात ठेवा, कारण महत्वाचं आहे। तुम्हाला जर विचारलं की बा दूरदृष्टितामध्ये जवळच्या वस्तू दिसत नाही, मग याचं कारण काय असं देऊ शकते तुम्हाला, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे। डोळ्याचा निकटम बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो। त्यानंतर दुसरा फरक काय लक्षात घ्यायच्यातला, यामध्ये जी प्रतिमा कुठे तयार होते याच्यावर प्रश्न आहे आपल्याला बघा। निकट दृष्टितामध्ये दूरच्या वस्तूची प्रतिमा कुठे तयार होत असते, तर रेटिनाच्या पुढे। कुठे तयार होत असते, रेटिनाच्या पुढे किंवा अलीकडे, ते दोन शब्द लक्षात ठेवायचे, पुढे आणि अलीकडे। आणि इथं काय होत असते, जवळच्या वस्तूची प्रतिमा कुठे तयार होत असते, रेटिनाच्या मागे। मग ह्याचं कारण काय, दूरच्या वस्तूची प्रतिमा रेटिनाच्या पुढे तयार होते म्हणून आपण दूरच्या गोष्टी पाहू शकत नाही, इथे जवळच्या वस्तूची प्रतिमा रेटिनाच्या मागे होते म्हणून जवळच्या वस्तू पाहू शकत नाही, हे फरक आहे। फक्त शब्द लक्षात ठेवा, पुढे मागे, कुठं, रेटिनाच्या पुढे, कारण की रेटिनावरच आपण काय म्हणत असतो, कोणती वस्तूची प्रतिमा तयार कुठं होत असते, ते रेटिनावर। आणि रेटिनाच्या मागे पुढे जर शब्द आला तर याच्यावरून आपण निकट दृष्टीता आहे की दूरदृष्टीता आहे हे पाहत असतो। शब्द फार इम्पॉर्टंट आहे, पुढे आणि मागे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, हे जे निकट दृष्टिता असते हे निर्माण होण्याची 2 कारणे आहे, स्टेट बोर्ड मध्ये आहे आणि इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारलेले आहे बरेच, परंतु लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं जाईल निकट दृष्टिताची 2 कारणे कोणती। यामध्ये काय होत असते, निकट दृष्टितामध्ये जे नेत्रगोल असते ते लांबट झालेलं असते। तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे की बा असा कोणता रोग आहे जिथं ज्याचा नेत्रगोल जो लांबट होतो, तर त्यावरून कोणता दूरदृष्टिता आहे पहा, निकट दृष्टिता आहे का वृद्ध दृष्टिता आहे का दूरदृष्टिता आहे, तर लक्षात ठेवायचं यामध्ये नेत्रगोला लांबट झाल्याने डोळ्यातील भिंग व रेटिना यातील अंतर वाढत असते, हे पाठ करायचं। नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्यातील भिंग व रेटिना यामधील काय होते, यामध्ये अंतर वाढते। 2 नंबरचं बघा, डोळ्यातील जे कॉर्निया असते, ज्याला आपण मराठीत पारपटल म्हणतो, इंग्लिशमध्येच वाचायचं, डोळ्यातील कॉर्निया व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे त्यांच्या भिंगाची अभिसारी शक्ती वाढत असते। अभिसारी शक्ती म्हणजे याच्यात तुम्हाला काय समजत आहे बघा,
याच्यात अंतर वाढते, याच्यात अभिसारी शक्ती वाढते. इथं दोन्ही ठिकाणी नाही का वाढच येणार आहे. लक्षात ठेवायचं. प्रश्न आला हे निकट दृष्टिताची 2 कारणे कोणती, तर तुम्हाला हेच देईन की बा नेत्रगोल लांबट झाल्याने नाही का भिंग आणि रेटिना याची अंतर वाढणार आहे. त्यानंतर डोळ्यातील कॉर्निया आणि नेत्रभिंग यामध्ये वक्रता वाढल्यामुळे अभिसारी शक्ती वाढणार आहे. ते तुम्ही दोघी गोष्ट ठेवा. आणि याच्या उलट काय आहे मग दूरदृष्टिता. बघा याची 2 कारणे. नेत्रगोल कसा होतो इथं उभट, याच्यावर प्रश्न येऊ शकते. नेत्रगोल उभट तुम्ही इथं लिहायचं लांबट उभट शॉर्ट मध्ये. त्यानंतर इथं अंतर वाढते, इथं काय होते अंतर कमी होते. हेच आहे अर्थ भिंग आणि रेटिना. आणि इथं काय होते बघा कॉर्निया ते शब्द इथं वक्रता काय वाढल्यामुळे, इथं वक्रता कमी झाल्यामुळे अभिसारी शक्ती काय होणार कमी होणार. म्हणजे इथं दोन्ही अंतर, इथं अंतर कमी होते, इथं वक्रता कमी झाल्यामुळे अभिसारी शक्ती कमी होते. इथं काय होईल उलट. एक पाठ करायचं दुसरं उलट राहील. फक्त लांबट आणि उभट हे फरक लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न सॉल्व्ह होईल. आणि त्यानंतर बघा निकट दृष्टीता हा दोष दूर जर करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला जर दूर करायचा असेल तर त्यासाठी आपण कोणता उपाय वापरतो किंवा कोणता भिंगाचा चष्मा वापरतो लक्षात ठेवा. निकट दृष्टीसाठी आपण अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरत असतो. अंतर्गोल भिंग ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं कॉनकेव. कॉनकेव CAVI कॉनकेव लेन्स. आणि जर दूरदृष्टीता आहे तर बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतो, त्याला म्हणतो आपण कॉन्व्हेक्स. आपल्याला इंग्लिश ग्रामर मध्ये कॉनकेवचा विरोधार्थी काय कॉन्व्हेक्स असं येते. त्या दोन्ही लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये यूज जास्त करू शकते त्यांनी. अंतर्गोल भिंग म्हणजे कॉनकेव आणि हे कॉन्व्हेक्स चष्मा वापरत असतो यासाठी. हे लक्षात ठेवा. यामध्ये काय असते माहित आहे का, याचे जे अंतर्भिंगाचे जे नाभी अंतर असते ते ऋण असते. लक्षात ठेवा. अंतर्गोल भिंगाचं अंतर नाभी अंतर हे ऋण असते, तर बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर हे धन असते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा निकट दृष्टीता दोषाच्या निराकरणासाठी ऋण शक्तीचा चष्मा वापरला जातो. कारण ऋण काऊन वापरला जाते, कारण की त्यासाठी आपण अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतो ना, आणि त्याचं नाभी अंतर ऋण असते म्हणून लक्षात ठेवा. आणि दूरदृष्ट्या दोष निराकरण आपण धन शक्तीचा चष्मा वापरत असतो, कारण इथं बहिर्गोल भिंग हे धन असते नाभी अंतर. इतका फरक लक्षात ठेवा. या फरकावर तुम्हाला बरेच प्रश्न सॉल्व्ह होते. मी काही घेतलेले आहे, तुम्ही पहा. काही क्वेश्चन्स म्हणून तुम्हाला एक अंदाज येईल या मधून किंवा नेमकं आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर बघा वृद्ध दृष्टीता आहे. इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचं वृद्ध म्हणतोच आपण, पण प्रेस बायोपिया जर शब्द आला तर कन्फ्युजन होऊ शकते. इंग्लिशमध्ये प्रेस बायोपिया याला म्हणतो वृद्ध दृष्टीता. यामध्ये काय असते वाढता वयानुसार काय होत असते डोळ्याची जी समायोजन शक्ती असते ते कमी होत असते. समायोजन शक्ती कमी होत असते. आणि यामध्ये वृद्ध दृष्टीतामध्ये म्हातारपण येणार आहे. यामध्ये नाही का दोन्ही लक्षणे राहू शकते, निकट आणि दूरदृष्टीताचे. निकट दृष्टीता दूरदृष्टीता दोन्ही दोष आढळतात. आणि यासाठी लक्षात ठेवायचं प्रेस बायोपिया किंवा वृद्ध दृष्टीतासाठी आपण कोणता चष्मा वापरतो तर लक्षात ठेवायचं द्विनाभीय भिंग, म्हणजे त्याला आपण बायोफोकल लेन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवायचं द्विनाभीय, कारण निकट दृष्टीताचा अंतर्गोल भिंग आणि दूरदृष्टीताचा बहिर्वक्र भिंग, म्हणून आपण त्याला द्विनाभीय म्हणतो बायोफोकल लेन्स. इतकं लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट आहे, बाकी काही नाही. जास्तीत जास्त क्वेश्चन आपण निकट आणि दूरदृष्टीवर विचारते. मोतीबिंदूवर सुद्धा प्रश्न येऊ शकते. बघा मोतीबिंदू याला आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं मोतीबिंदूले कॅटॅरॅक्ट याला म्हणतो आपण कॅटॅरॅक्ट इंग्लिशमध्ये. आणि यामध्ये काय होत असते डोळ्यातील जी भिंग आहे ती दुधी किंवा अपारदर्शक होत असते. तुम्हाला डायरेक्ट विचारीन खालीलपैकी कोणत्या रोगामध्ये कोणत्या दूरदृष्टीतामध्ये किंवा डोळ्यातील भिंग ही दुधी किंवा अपारदर्शक होते, तर उत्तरल्याचं मोतीबिंदू. कीवर्डले फार इम्पॉर्टंट आहे आता दुधी आणि अपारदर्शक. याला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं. दुधी म्हणजे मिल्की, क्लाउडी म्हणजे ढगाळ म्हणतो ना आपण, ओपॅक म्हणजे अपारदर्शक. ओपॅक हे लक्षात ठेवायचं. इंग्लिश ग्रामर मध्ये ओपॅक आलेला आहे आपल्याला की अपारदर्शक म्हणतो. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, याच्या विरोधात आहे. हे लक्षात ठेवजा. ओपॅकचं विरोधार्थी शब्द आहे ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. लक्षात ठेवायचं. हे जर शब्द आले तर मोतीबिंदू मारायचं. आणि मोतीबिंदू जे आहे हे कोणत्या एन्झाईमच्या कमतरतेमुळे होते, राज्यसेवाचा प्रश्न घेतला आहे मी, आपल्याला आलेला नाहीये, तर लक्षात ठेवायचं. गॅलेक्टोकायनस एन्झाईमच्या कमतरतेमुळे मोतीबिंदू हा रोग होतो. हे राज्यसेवाचा PIQ आहे, हे पाठ करा. तुम्हाला लावलेला आहे मी, तुम्हाला दाखवतो. गॅलेक्टोकायनस एन्झाईमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो मोतीबिंदू. हे 2 कारण पाठ करा. त्यानंतर बघा काचबिंदू विचारला जाते. काचबिंदू आपण असं म्हणतो, पण इंग्लिशमध्ये याला ग्लुकोमा म्हणतो. जे अंधाचं प्रमाण जे आहे ना व्यक्तीमध्ये या ग्लुकोमामुळेच होत असते. लक्षात ठेवायचं. ग्लुकोमामुळेच अंधाचं प्रमाण 1 नंबरवर याच्याचमुळे होते. ग्लुकोमामुळे अंधत्व येते. ज्याला व्यक्तींना नाही का डोळे राहून डोळे दिसत नसेल ना, त्याला ग्लुकोमामुळेच होते. आणि दुसरं कारण आहे ट्रॅकोमा.
ट्रॅकोमा आता तुम्ही करंट मध्ये वाचला असाल, ट्रॅकोमा मुक्त करणारा भारत देश कोणता आहे पाहून घे जा करंट मध्ये. ते दुसरं कारण आहे ट्रॅकोमा. पहिला आहे ग्लुकोमा. हे जे आहे काचबिंदू म्हणतो, याला मराठीत इंग्लिशमध्ये ग्लुकोमा म्हणतो. यामध्ये काय होत असते, नेत्रगोलातील काय होते, प्रेशर वाढते, याच्यात दाब वाढल्यामुळे डोळ्यातील जी मज्जासंस्थेची हानी होते. मज्जासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीमची काय होणार, इथं नुकसान होणार आहे. तर कशामुळे, दाब वाढते यामध्ये. तर लक्षात ठेवायचं हे शब्द फार महत्वाचे हा. नेत्रगोलातील दाब वाढल्यामुळे डोळ्यातील मज्जासंस्थेची हानी होते, त्याला काय म्हणतो आपण, तर काचबिंदू म्हणत असतो, ग्लुकोमा. SSC ला क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेव जा, इतकं इम्पॉर्टंट आहे. आणि या ग्लुकोमामुळे अंधत्व येते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा, या अबिंदुकता शब्द मराठीत अबिंदुकता यूज होते, इंग्लिशमध्ये याला आपण ऍस्टॅक्टिझम म्हणतो. आयवन ऍस्टॅक्टिझमच यूज केलेला आहे, तर दोन्ही लक्षात ठेवा, अबिंदुकता आणि ऍस्टॅक्टिझम. ऍस्टॅक्टिझम हे कशामुळे निर्माण होते बघा, यामध्ये नेत्रगोलाचा आकार हा अंडाकृती होते, अंड्यासारखा होते, असं लक्षात ठेवायचं. आणि रेटिनाचा आकार कसा होते, गोलाकार नसते यामध्ये. याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला आहे की डोळ्यातील पडदा ज्याला आपण रेटिना म्हणतो, याचा आकार जर गोलाकार नसला तर कोणता दोष निर्माण होतो, त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ऍस्टॅक्टिझम. हा इम्पॉर्टंट आहे, हे दोन कारण लक्षात ठेवायचे. नेत्रगोलाचा आकार हा यामध्ये अंडाकृती होतो, रेटिनाचा आकार हा गोलाकार नसल्यामुळे परिणामी नेत्रगोलाचा व्यास हा वेगवेगळ्या दिशांना वेगळा होत असतो. कारण रेटिनाचा आकार गोलाकार नाही म्हणून वेगवेगळ्या दिशांना त्याचा आकार वेगळा होतो. हे एवढं लक्षात ठेवा. कीवर्ड आहे अंडाकृती आणि रेटिनाचा आकार गोलाकार नसणे. याच्यावर तर प्रश्न आहेच, याच्यावर सुद्धा उपाय. जसे याच्यावर उपाय काय वापरतो आपण, त्याला 2-3 नाव आहे मराठीत, इंग्लिशमध्ये 2 नाव आहे, लक्षात ठेवा. यासाठी आपण संयोगी भिंगाचा चष्मा वापरतो, किंवा चित्कृती भिंग वापरतो, किंवा दंडाकृती चष्मा वापरतो, दंडगोलाचा. लक्षात ठेवा, मराठीत संयोगी भिंगाचा चष्मा ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतो, आणि चित्कृती भिंग हे मराठीत यूज केलेलं आहे, चित्कृती भिंग याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो असतो, कॉन्टॅक्ट लेन्स बिन म्हणतो, किंवा सिलेंड्रिकल लेन्स म्हणतो. सिलेंड्रिकल म्हणजे दंडगोलाचा चष्मा. हे दोन्ही लक्षात ठेवा, कॉन्टॅक्ट लेन्स आणि सिलेंड्रिकल लेन्स हे आपण ऍस्टॅग्मिझम साठी वापरला जातो, मराठीत बिन लक्षात ठेवा. त्यानंतर एक आहे आणखी प्रश्न, कलर ब्लाइंडनेस. याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. कलर ब्लाइंडनेस हा ज्याला आपण रंग आंधळेपणा म्हणतो, हा कलर ब्लाइंडनेस. हा लक्षात ठेवा, हा रोग आहे अनुवांशिक रोग आहे, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पूर्वी की खालीलपैकी कोणता रोग हा अनुवांशिक रोग आहे, तर लक्षात ठेवायचं एक आहे कलर ब्लाइंडनेस आणि दुसरा आहे हिमिफिलिया, ज्यामध्ये फॅक्टर 8 हा घटक नसल्यामुळे रक्त गोठत नाही, म्हणून हे लक्षात ठेवा. तुम्ही लिहून घ्या इथे, एक हिमिफिलिया आणि कलर ब्लाइंडनेस हा अनुवांशिक रोग आहे. प्रश्न आलेला आहे, ज्यावेळेस तुम्ही रोग टॉपिक पाहिसाल ना तेव्हा तुम्हाला पुन्हा सांगेन मी, लक्षात घ्या. अनुवांशिक रोग आहे. आणि यामध्ये हे बघा, हे प्रश्न जरी आपल्याला नाही आला, पोलीस भरतीला आलेला आहे काय की बा कलर ब्लाइंडनेस मध्ये नाही का, व्यक्ती कोणत्या रंगाची जाणीव करू शकत नाही, म्हणजे कोणत्या रंगात फरक करू शकत नाही. तर लक्षात ठेवायचं, हिरवा आणि लाल यामध्ये फरक करू शकत नाही माणूस, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. IMP करा, आपला रिपीट झाला तर लक्षात ठेवायचं की कोणत्या रंगाची आपल्याला फरक करता येत नाही याच्यात, हिरवा आणि लाल. आणि प्राथमिक रंग कोणते आपले, तर लक्षात ठेवायचं हिरवा, लाल, एक निळा आहे, याला आपण प्राथमिक रंग असे म्हणत असतो. जे टेलिव्हिजन मध्ये वापरले जाते, प्राथमिक रंग हिरवा, लाल आणि निळा. प्राथमिक रंग म्हणण्याचं कारण काय माहितीये का, याच कलर पासून इतर कलर बनलेले आहे मिक्स करून, ते लक्षात ठेवा. हिरवा, लाल आणि निळा प्राथमिक रंग पोलीस भरतीला आलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कारण की त्यांचं सायन्स आणि आपलं सायन्स फरक नाही आहे, लक्षात ठेवायचं, फक्त आपल्या टॉपिक नुसार आपण करत असतो. त्यानंतर आपल्याला नाही का 2 क्वेश्चन होते, मी ते प्रश्न घेतलेला आहे बघा. आपल्याला विचारलेला आहे की बा प्रतिमांची संख्या, हे सूत्रपाठ करा, तुम्हाला प्रश्न आल्यावर सांगतो मी. हे प्रतिमांची संख्या बरोबर 360 अंश भागीला अंशातील कोन वजा 1 करायचं. काय करायचं, प्रतिमांची संख्या विचारली जाते आपल्याला प्रश्नात, सेकंदाचं उत्तर आहे 360 भागीला अंशातील कोन. अंशातील कोन किंवा प्रतिमाची संख्या आपल्याला पर्यायामध्ये देईन प्रश्नामध्ये, त्यावेळी इथे टाकायची मायनस वजा 1 करायचं. ते प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर बघा, याच प्रतिमा संख्येत दुसरा आहे ज्याच्यावर SSC ला प्रश्न आहे पण आपल्याला नाही आहे. जेव्हा 2 वस्तू समांतर सपाट आरशासमोर ठेवली असता तेव्हा किती प्रतिमा तयार होत असते, असा प्रश्न जर विचारला आपल्याला, कुठं समांतर सपाट आरशासमोर, सपाट आरसा म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो प्लॅन मिरर. प्लॅन मिरर समोर जर ठेवलं तर त्यामध्ये किती प्रतिमा तयार होत असते, तर अनंत होत असते. प्रश्न SSC आलेला आहे, आपल्याला नाही आलेला आहे. या DP ह्या 2 गोष्टीवर आहे, तर लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला प्रश्न आल्यावर दाखवतो, तर नक्कीच क्लिअर होईल तुमचं ते. चला तर आता आपण काय करू, यावरचे PIQ पाहू. चला तर आता आपण पहिला प्रश्न बघा, या आलता आपल्याला कंबाईंड ग्रुप C मेन्स 2023 चा.
मायोपिया आला का इथं बघा, मायोपिया हा लघुदृष्टी दोष असून या कारणामुळे होतो. कारण विचारलाय तर बघा यामध्ये विचारलाय वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते. दृष्टीपटल म्हणजे काय असते? रेटिना, इंग्लिशमध्ये रेटिना म्हणते, पर्यायामध्ये रेटिना असणार हा. आपण दृष्टीपटलावर नसते. वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे असते, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर घडते. याच्यात पुढे मागे शब्द असणार आहे, तर लक्षात ठेवायचं. निकट दृष्टितामध्ये नाही का रेटिनाच्या पुढे तयार होत असते. दूरच्या वस्तूची प्रतिमा कुठे तयार होते बघा? रेटिनाच्या पुढे. मग याचं उत्तर काय राहील? पहिलं, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते. आणि जे दुसरं आहे ना ऑप्शन, ते दूरदृष्टीच आहे, रेटिनाच्या मागे. याच्यात कीवर्ड फार महत्वाचा आहे, पुढे मागे हा, लक्षात ठेवायचा. पहिला आन्सर आहे, तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला आलेला आहे, जर एखादी वस्तू 36 अंशात तिरपी असणाऱ्या दोन समतल आरशासमोर ठेवली तर किती प्रतिमा तयार होते? तर बघा इकडं बघा, हे जे आहे प्रतिमांची संख्या, तर हेच विचारलं आपल्या किती प्रतिमा तयार होते. तर तुम्हाला इथं प्रतिमा संख्या दिलेली आहे. इथं काय किती अंशात फिरत आहे? ते 36. इथं अंशातील कोण आहे ना, तर तिथं ठेवायचे 36 अंश. 36 न जर 360 ले भाग दिलं तर किती येते? 10. 10 मायनस 1 किती? उत्तरी 9. म्हणजे हे सूत्र पाठ करायचं, जे दिलेली आहे प्रश्नात किंमत ते टाकायची. कधी तुम्हाला प्रतिमाची संख्या दिली तर प्रतिमा संख्या दिली आणि अंशातील कोण काढा इथं टाकायचा. आपला गणित जसं करतो आपण त्यानुसार तिरपा गुणाकार जे असते काटकूट करायचे. हे प्रश्न आलता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023, 2 वेळा रिपीट आहे, 21 ले सुद्धा आलेला आहे. फक्त अंश विचारलं तर हे सूत्र पाठ करा. प्रतिमाची संख्या बरोबर 360 भागीला अंशातील कोण वजा 1. एक आणखी क्वेश्चन आहे, तुम्हाला दाखवतो बघा. हे आलता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022. आता जे सांगितलं ते 23 राज्य सेवेला चाललेली आहे. तर बघा, दोन समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. दोन समतल आरशामधील कोण 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसते? बघा हे प्रतिमा विचारलं तर कितीचा कोण आहे? 30. इथे 30 ठेवा. 30 ठेवलं तर इथं काय होईल? 0 0 कॅन्सल होईल. 12 36 12, 12 वजा 1 म्हणजे किती प्रतिमा तयार होईल? 11. किती सेकंदात सॉल्व्ह होते? जर नवीन पोर्टल माहित नसलं तर येणार नाही हा, लक्षात ठेवा. 2 प्रश्न आलेले आहे, तिसरा प्रश्न आला तर सॉल्व्ह झाला पाहिजे आपल्याला. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला एक्सरसाइज प्री 2017 आलेला आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते विचार डायरेक्ट आपण उत्तर पाहू म्हणजे कन्फ्युजन नाही. दूरदृष्टी दोष हा बहिर्वक्र भिंग दूर करता येतो, म्हणजे बहिर्भिंग वापरून. बघा दूरदृष्टीत आहे, कोणता भिंग वापरता आपण? बहिर्वक्र भिंग. हे विधान बरोबर आहे. लघुदृष्टी दोष त्याने बहिर्वक्र दिले, विधान चूक राहील. कारण की लघुदृष्टीसाठी कोणता वापरतो आपण? अंतर्गोल भिंग. मग याचं उत्तर काय राहील? याचं उत्तर राहील अड, म्हणजे 4 नंबरचं. कारण की निकट दृष्टीसाठी अंतर्गोल भिंग, दूरदृष्टीसाठी बहिर्वक्र भिंग. हे लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे पूर्वी. त्यानंतर बघा, मानवी डोळ्याचा बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात? बघा इथं नेत्रगोलाचा आकार अंडाकृती आहे, रेटिनाचा आकार गोलाकार नसल्यामुळे. म्हणजे इथं विचारलं बघा, मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास कोणता दोष होते? इंग्लिशमध्ये दिलेला आहे ॲस्टिग्मॅटिझम. आलं का? इथं आपण मराठीत जर पाठ केलं अंबिदुक्ता तर आपल्याला चुकू शकते. ॲस्टिग्मॅटिझम आहे पहिला ऑप्शन आहे. हायपरमेट्रोपिया बी नाही इंग्लिशमध्ये, आहे का नाही? त्याला काय म्हणतो आपण? दूरदृष्टीता. आणि हायपरमेट्रोपिया बी नाही. बघा तेच शब्द आहे वाटते, 2 वेळा कॉपी केली काय का. प्रेस बायोपिया बी नाही इंग्लिशमध्ये. बघा 4 नंबरचा प्रेस बायोपिया म्हणजे वृद्ध दृष्टीता. तुम्हाला यूज जर केलं प्रेस बायोपिया वृद्ध दृष्टीता मराठीत केलं तर लक्षात येईल, पण इंग्लिशमध्ये केलं तर आठवणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं इंग्लिशमध्ये. सांगायचं तात्पर्य आहे व्याख्यावर. आणि ॲस्टिग्मॅटिझम साठी कोणता चष्मा वापरतो आपण हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कॉन्टॅक्ट लेन्स, ज्याला म्हणतो आपण सिलेंड्रिकल लेन्स. त्यानंतर बघा, कोणता नेत्रदोष गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो? बघा लांबट झाल्याने कोणता दोष होत असते? तर निकट दृष्टीता याचं उत्तर आहे. आणि उभट म्हटलं तर दूरदृष्टीता. हे फरक लक्षात ठेवा. याच्यावर नाही का ग्रुप सी जे मेन्स असते ना जुन्यावाल्या 18 19 20 21 22 मध्ये याच्यावर बरेच प्रश्न होते, लांबट कसा आहे, तर त्यामुळे सांगत आहे हे फरक आहे. आणि पर्यायामध्ये बघा निकट दृष्टीता आहे, केवळ दूरदृष्टीता आहे, वृद्ध दृष्टीता आला का याला प्रेस बायोपिया. रंगातता आहे ना ते 3 नंबरचं ऑप्शन, त्यालाच आपण कलर ब्लाइंडनेस म्हणत असतो. लक्षात ठेवायचा. कलर ब्लाइंडनेस कोणता रंग बा त्यांनी जाण नाही करू शकत, हिरवा आणि लाल. कलर अनुवांशिक रोग आहे, लक्षात ठेवा. अनुवांशिक रोग हा नाहीसा करता येत नाही सहसा.
याच्यावरचे प्रश्न जर तुम्ही असे पाहिले कीवर्ड लांबट, हे तुम्ही मला आता मर्यादा आहे, तुम्ही व्यवस्थित यामध्ये नाही का काय फरक आहे ते लक्षात घ्यायचं आणि लिहायचं तुमच्या नोट्समध्ये. लांबट म्हटलं तर डायरेक्ट लांबट कोणता आणि उबट म्हटलं तर उबट कोणता आहे, फरक असा आला पाहिजे ना. त्यानंतर बघा अबिंदुकता हा दृष्टिदोष कोणत्या भिंगांना आहे साकार, हे भाई हेच प्रश्न आहे. अबिंदुकता ज्याला आपण काय म्हणतो ऍस्टॅक्टिझम, कोणता भिंग वापरतो आपण, चित्कृती भिंग. बा मराठीत जर तुम्ही चित्कृती भिंग आहे याचं इंग्लिश ट्रान्सलेशन घेतलं नाही मी, तर याचं इंग्लिशमध्ये जर असतं तर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट लेन्स किंवा सिलेंड्रिकल लेन्स दिले असतं या, तर लक्षात ठेवायचं. मराठीत बरेच शब्द आहे ना, इंग्लिशमध्ये बडे आहे. चित्कृती भिंग लक्षात ठेवा. बाकी ते बघा पर्यामध्ये अंतर्गोल भिंग आहे, ते कशासाठी असते, ते निकटसाठी असते दृष्टिता. बहिर्गोल भिंग दूरदृष्टिता. आणि तिसरा द्विनाभीय भिंग. द्विनाभीय भिंग म्हणजे काय, प्रेस बायोपिया, ज्याला काय म्हणतो आपण वृद्ध दृष्टिता. इतकं लक्षात ठेवा. यावरून तुमचे नाही का बरेच प्रश्न मला वाटते सॉल्व्ह झालेच असन आणि कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली असन. खास जे नवीन MPSC ऍस्पिरंट असते त्यांना यामधून नक्कीच काही ना काही शिकायला भेटलेच असन, तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा मायोपिया हा दृष्टिदोष असलेल्या व्यक्तीस वस्तू स्पष्ट दिसत नाही. बघा याने इंग्लिशमध्ये यूज केलेला आहे मायोपिया. तर मायोपिया म्हणजे काय, तर निकट दृष्टिता आहे का. हा प्रश्न राज्यसेवा 2009चा आहे, हा प्रीचा. आपल्या ह्याच्यात मला दिसला नाही, परंतु मला असं वाचताना दिसलं होतं म्हणून मी नेटवरून शोधून काढला आहे. तर लक्षात घ्या मायोपिया दृष्टिदोष असलेल्या व्यक्तीस काय होणार आहे, तर कोणत्या वस्तू दिसत नाही. तर मायोपिया म्हणजे निकट, याला दूरच्या वस्तू दिसत नाही, म्हणून इथे उत्तरी दूर अंतरावर स्पष्ट दिसत नाही. हे लक्षात ठेवा, हे फार इम्पॉर्टंट आहे. वस्तू अर्थ सेम आहे, सेम नुसार, याच्यात विरोधात जायचं नाही. त्यानंतर बघा राज्यसेवा 2018 मेन्सचा आहे. मोतीबिंदू या अनुवांशिक विकाराचे निर्देशन या एन्झाईमच्या कमतरतेमुळे होते असते. बघा गॅलेक्टोकायनेस दिलेला आहे. मोतीबिंदू कुठे, हा गॅलेक्टोकायनेस एन्झाईमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होते, मोतीबिंदू. हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेला आहे राज्यसेवा मेंदू 18, पुन्हा रिपीट होऊ शकते. याच्यावरून इतकुशा माहितीवरून तुमचा नक्कीच 1 मार्क फिक्स होणार आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने नाही का आपण दृष्टिदोष आणि त्याचे उपाय, काल मानवी डोळा पाहिलेला आहे मी आपण. यानंतर या पुढचे जे आरसा गिरसावर प्रश्न आहे थोडेफार ते पाहू. आणि नक्कीच एक टॉपिक आपण कव्हर करू. आणि ज्या व्यक्ती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी नाही का जवळपास मागील व्हिडिओ जवळपास आपले 109 व्हिडिओ पडलेले आहे. आणि 109 व्हिडिओ मधून नाही का हर लेक्चर मधून तुमचं नाही का 1 मार्क फिक्सच केलेला आहे, 1 मार्क फिक्स. कारण प्रश्न घेतलेले आहे सोबतच आणि कशा प्रकारे आपण ती माहिती घेतली आणि त्याची जुळण केलेली आहे ते सुद्धा समजणार आहे. जे न्यू एक्सपिरियंट आहे त्यांनी नक्की पहा. एक दिशा करणार आहे, डायरेक्शन करणार आहे, तुम्हाला नेमकं काय वाचायचं नाही आहे हे सुद्धा करणार आहे. आणि सायन्स सारखा विषय असो का कोणताही विषय असो तुमचा, तर तुम्हाला त्यामधून नाही का क्लिअर येईल की आपल्याला सर्वप्रथम कोणते मार्क घ्यायचे आहे, हे इम्पॉर्टंट ठरणार. जसजसं तुम्ही इझी टॉपिक करत जासाल तसं तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. कारण आपण हार्ड कडेच लक्ष देत असतो. हार्ड नंतर करायचं, पहिले इझी करायचं. नवीन पोट्याला सांगत आहे मी, कारण की त्यानुसार तुमचा नाही का एकदा कॉन्फिडन्स जर डेव्हलप झाला आणि एक डायरेक्शन कळली किंवा नेमकं काय वाचायचं आहे तर बाकी सर्व गोष्टी सोप्या होऊन जाते तुमच्यासाठी. तर नक्कीच पहा, हेल्पफुल ठरणार आहे. आणि मी मॅथ अँड रिजनिंगचे सुद्धा हॉट टॉपिक आहे, इकॉनॉमिक्सचे सुद्धा टाकलेले आहे. तुम्ही नक्की प्लेलिस्ट पहा किंवा व्हिडिओमध्ये पहा, नक्कीच तुम्हाला भेटणार आहे. आणि यानंतर नाही का आपण इकॉनॉमिक्सचं नाही का सार्वजनिक वित्त टॉपिक घेऊ. एक बँक राहिलं थोडंसं बँक घेऊन घेऊ आपण एक व्हिडिओ. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त टॉपिक घेऊ. हे खास फार महत्वाचा आहे. जवळपास 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला प्रीले असतात, मेन्सला तर असतात, कारण की त्याच्यावर खूप मोठी माहिती आहे. आपण त्याला नाही का नक्की कमी माहितीत कशा प्रकारे हँडल करू शकतो यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. काही जणांची कमेंट होती की बा सार्वजनिक वित्त घ्या, तर नक्कीच घेणार होतो, परंतु आपण घेऊ एक व्हिडिओ, आपण बँकचा टाकून देऊ, बँक कव्हर करून टाकू, त्यानंतर घेऊ. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.